श्रद्धा आवारी, बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्रमजीवी संघटनेच्या वतीने संस्थापिका विद्युलता पंडित यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त टिटवाळा येथे आयोजित केलेल्या श्रमजीवी सन्मान दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शेतमजूर, महिला, युवक, आदिवासी आणि समाजातील वंचित घटकांसाठी 38 वर्षांपासून ठाणे जिल्ह्यासह पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यामध्ये श्रमजीवी संघटना काम करत आहे. संघटनेच्या संस्थापिका व अध्यक्षा विद्युलता विवेक पंडित यांचा वाढदिवस हा दरवर्षी संघटनेच्या कार्यक्षेत्रात श्रमजीवी सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने समाजातील आदिवासी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रेरित करत असते. त्याचबरोबर समाजातील गोरगरिबांच्या हितासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. संस्थेच्या टिटवाळा कार्यक्षेत्रात अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सिद्धिविनायक मंदिराच्या धर्मशाळेतील सभागृहात आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या वतीने संस्थापिका विद्युलता पंडित यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त टिटवाळा येथील गरजू 400 आदिवासी विद्यार्थी मुलामुलींना या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संघटनेचे सरचिटणीस बालाराम भाऊ गोईर, जिल्हा सचिव राजेश चन्ने, तालुकाध्यक्ष शांताराम भाऊ, तालुका उपाध्यक्ष नितीन वाघमारे, टिटवाळा शहर प्रमुख विष्णू वाघे, युवा प्रमुख दीपेश तरे, तालुका सचिव वासुदेव वाघे व इतर प्रमुख पदाधिकारी याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक संतोष तरे, भाजपा ठाणे पालघर जिल्हा विभागीय सरचिटणीस व संपर्क प्रमुख ग्रामीण राजाभाऊ पातकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी उपमहापौर सरनोबत व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. उपस्थित कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच या विभागातील पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.